खरं म्हणजे मागच्या च्या दिवशी ज्ञानेश्वर नगरचे रहिवासी माझ्याकडे आले होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील काही विषय जे आहेत ते करायचे असतात. त्या ठिकाणी नाना नानी पार्क होता, ठीक आहे, काही वर्ष बंद पडला. त्या ठिकाणी लहान मुलांना खेळायला आजूबाजूला मैदान नाही, तर ते करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी जाणून बुजून आरोग्य केंद्राचा ते कंटेनर जो आहे तो ठेवण्याचा प्रयत्न केला. आता वास्तविक मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं होतं, आयुक्तांना पण सांगितलं होतं की तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे की बाजूला आजूबाजूला कुठे जागा असेल तर त्या ठिकाणी हा कंटेनर ठेवून आरोग्य केंद्र चालवता येईल आणि या ठिकाणी मुलांना खेळणी आणि सगळे नाना नानी पार्क जो आहे तो अद्ययावत करून देता येईल. त्या भागामध्ये दुसरीकडे कुठे काही मैदान नाही किंवा अशा प्रकारची सोय नाही. परंतु म्हणजे मला जे काही निदर्शनास आलं की जाणून बुजून त्या ठिकाणी ही म्हणजे पोलिसांनी सुद्धा जे वागले ते चुकीचं वागले. मला जी जी माहिती मिळाली की अशा प्रकारे एकतर्फी पोलिसांनी काम करता कामा नये. वृत्तपत्र जे त्या ठिकाणी मीडियाचे जे लोक गेले त्यांच्यावरही त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांनाही हटवण्याचा प्रयत्न केला. अहो, रहिवाशांना नको आहे तर तुम्ही जबरदस्ती का करता? आणि त्याच्यामुळे अधिकारी हे रहिवाशांच्या म्हणण्यानुसार काम करणार आहेत की कोणीतरी दुसरं कोणीतरी सांगतंय आणि त्याप्रमाणे काम करणार आहेत. आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा पूर्ण दोष आहे, अगदी माननीय आयुक्तांपासून, की त्यांनी याची विचार करून याला अशा प्रकारचे जबरदस्ती त्या ठिकाणी घुसवायला नको होता. सांगोपांग विचार करून, पण जिथल्या लोकांना जे पाहिजे ते महत्त्वाचं आहे. जे त्या ठिकाणी निवडून गेलेले प्रतिनिधी असतात ते लोकांना काय आवश्यकता आहे त्याचा विचार करणारे असतात आणि त्याच्यामुळे हे गैर झालेलं आहे. अधिकारी देखील दोषी आहेत आणि पोलिसांनी देखील अशा पद्धतीने ज्यावेळेला रहिवाशी अशा पद्धतीने भूमिका घेतात तर त्या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने त्यांनी सामावून घ्यायला पाहिजे होतं. त्यामुळे हे याच्यामधनं तातडीने तोडगा काढला पाहिजे आणि नाना नानी पार्कसाठी जी जागा आहे ती तशीच राहायला पाहिजे, त्यांच्याकरताच त्याला केली गेली पाहिजे आणि दवाखाना तर पाहिजे. आता बाकीच्या शहरामध्ये काय मोठे दिवे लावले तुम्ही, जे आपला दवाखाना तुम्हाला बंद करायला लागला कारण की तिथे लोकांना औषधोपचार करायला माणसं नाहीत. त्या ठिकाणी साधी प्राथमिक आरोग्य तपासणी करायला नाहीत आणि आता हे 60वं म्हणे आरोग्य केंद्र होतं आणि आम्हाला सूचना आहेत की करायला पाहिजे. तर ते अद्ययावतपणे ते चालतील असं पण बघा. भलतीकडे तुम्ही जर नेऊन टाकलं आणि तिथल्या रहिवाशांनाच नको आहे तर त्या आरोग्य केंद्रामध्ये लोक आली पाहिजेत ना. कोणीतरी कोणाच्या तरी इगोने ते त्या ठिकाणी जुलूम जर जबरदस्ती जर होत असेल तर लोक खपवून घेणार नाहीत. सर, हे जे आरोग्य केंद्र आहे हे केंद्राच्या योजनेमधनं आणलं होतं. केंद्रामध्येही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता आहे आणि ठाण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील हे आपसातला हा विरोधाभास का दिसतो? सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी फक्त सहभागी आहे, सत्ता चालवणारी व्यक्ती जे आहेत ते वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे याच आरोग्य अधिकाऱ्यांना ज्या वेळेला आम्ही सांगितलं त्यावेळेला त्यांनीही सांगितलं होतं की आम्ही तिथे नाही करणार. दुट्टपी भूमिका कोण शिकवतं यांना घ्यायला? अधिकारी राजकारण करायला लागले. माझ्याशी सांगताना देखील त्यांनी सांगितलं की आम्ही तिकडे ठेवणार नाही, आम्ही अन्य पर्यायी जिथे असेल त्या ठिकाणी करू. जरी त्या ठिकाणी ठेवायचं मान्य केलं असलं, माननीय आयुक्तांनी पण सांगितलं, पण यांचे शब्द आणि यांची म्हणणं याच्यावर आता किती विश्वास ठेवा असा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे. असं असून देखील त्या ठिकाणी हा प्रसंग होणं हे योग्य नाही, दुर्दैवी आहे. अशा प्रकारे पुढच्या काळामध्ये हे होता कामा नये. तर महासभेत देखील अनेक वेळा भारतीय जनता पार्टी नगरसेवकांच्या म्हणणे मांडत असताना त्यांना दबाव दिला जातो. नेमका भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे की नाही याबद्दल शंका होती. भारतीय जनता पार्टी दोन्ही रोल करेल अशा भूमिकेतूनच आम्ही या ठिकाणी सहभागी झालेले आहोत. जिथे त्रुटी असतील, जनतेच्या विरोधामध्ये असेल, तिथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी काम करतील आणि जनतेचं म्हणणं जे आहे ते त्या ठिकाणी त्याचे पडसाद जे आहे ते उमटवतील आणि जिथे चांगलं आहे, लोकाभिमुख आहे, जे विकासाचं आहे, योग्य आहे, तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कायमच पाठिंबा राहिलेला आहे.